तासाला किती एकर निघतं. 1 एकर काढते. सरी असेल काय कोणचं बी असो. 3 4 ते 5 बैल पण बघा कशी देखणे बघा. हा नाथ खोळा बैल आयुष्यपत पालखी सारखी आहेत बैल. काय नाव दादा तुमचं? कोळी विश्वनाथ कोळी. बरं बरं. कशा अवतासाठी चालले? आवतासाठी शेतीच्या कामासाठी. बघा मित्रांनो बैल कशी आहेत. उभं राहा जरा जवळ त्याच्या. हे माप बघा बावधनला बगाडापेक्षा मोठी बैल असली अवताला वापर जातीवंतच मालक म्हणायचं. आलो होतो आम्ही त्यांच्या दावणीला वासरू बघाय पण बैलाचं माप बघितलं वेळ होतंय. थोडस जवळ थांबा अजून. त्यांच्या हाईट पेक्षा मित्रांनो बैल बघा आणि दोन्ही बैल तेवढ्याच मोठ्या मापाचीच आहे का? आहे का बघा. हा मराठी समजतं ना? शेतीसाठी वापरताय? शेतीसाठी. किती शेती काय काय मग 1 एकर आहे बघा. आणि बाकी बाहेरची शेती करताय? बाहेरची. आणि किती वर्षाला किती बैल ही शेती? शेती तर होते ते भरपूर होते. हा हा बैलाच्या कामासाठीच. एवढं मोठं माप चालते अवताला? चालतंय. व्हिडिओ वगैरे आहे का अवताचा? नाही व्हिडिओ नाही काढलेला. बर 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 बर. मित्रांनो माप बघा पण बैलांचं. म्हणजे आलो तर दुसरी गोष्ट बघायला पण ह्या आलोय आपण ही खोंड बघायला प्रधानचा. परंतु ते बैल बघितल्यानंतर नाही का नाही मन भरलं. अशी जबरदस्त अवताला एवढी मोठी मी बैल कधी बघितली नव्हती. अवजार बघा ते 5 पानाचं आहे बघा सगळे. बघा बघा अवत पण सगळी कुळव असेल. हे सरी पाडायला ना? हा 5 पानाचं. हे कशाला चालतंय? ऊसात चालतंय. आणि ही गाय मोरी आणि तिचं वासरू ते प्रधानची त्यांच्या बैलाची पैदास आहे ना? बघा कशी पैदास आहे. किती महिन्याचा आहे? 7 महिन्याचा. आणि ह्याची आई ती मोरी. हा बघितली ती टाक. आऊत तासाला किती एकर निघतं. 1 एकर काढते. सरी असेल काय कोणचं बी असो. 3 4 ते 5 फणी एवढं 5 फणी ओढतंय ती बैल. हा हा बघा मित्रांनो. हा आणि बैल इतका जबरदस्त खरोखर. आता तुम्हाला दादा व्हिडिओ धरा मी उभं राहून दाखवतो. माझी बी 5.5 फूट आहे. बघा मित्रांनो बघा हाईट एकदम बैलाची कसली जबरदस्त आहे. आणि एक आगळी वेगळी गोष्ट बघायला मिळाली. असलं माप नाही बघायला. पालखीची मी बघितली बावधन मध्ये पण मी मोठी मोठी बैल दाखवतो पण जबरदस्त माप. आणि ही शेतीसाठी वापरतात बैल. खरोखर ह्यांना मानलं पाहिजे. जबरदस्त काम आहे.